टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हॅलो. हा सचिन भाई आहेत का? हा बोलतोय. ऐका ना, हा बोला ताई. नगरवरून बोलते मी. बर ते काय झालंय, आम्ही इथं म्हणजे रिलेशनशिप मध्ये 2 वर्ष झालं राहत होतो. बर ते झालंय 3 दिवस घरी गेलाय. म्हणजे घरी सांगितलं होतं की वडिलांचं दुखतंय ना, वडिलांना दवाखान्यात न्यायचंय आणि मी लगेच संध्याकाळी माघारी घेतोय. बर आणि आम्ही एकाच गावचे पण शेजारचेच आहेत. बर कर्जत तालुक्यातले आहेत आम्ही म्हणजे एकाच गावचं आणि शेजारचेच आहेत. बर तर ज्या दिवशी ते इथून घरी गेला ना, त्या दिवसापासून त्यांनी आज त्याला 3रा दिवस आहे घरी गेलेला. त्यांनी फोन बंद केला. इथून गेल्यापासून फोन बंद केलाय. ही मनमोड टाकली. बर व्हॉट्सअपला, इंस्टाला, फेसबुकला ऑनलाईन आहे तो. मी त्याला मेसेज करते तरी तो मला रिप्लाय पण देत नाही. काय केलंय ते तुम्हाला? हा? रिमूव्ह केलंय का? हो, 2 वर्ष झालं आम्ही एकत्र म्हणजे रिलेशनशिप मध्ये राहत होतो. नाही लग्न करतो, आता लग्न करतो. मगाशी काय तर शब्द बोललो, रिमूव्ह केलंय काय केलंय? नाही काहीच मला ब्लॉक नाही केलेलं आणि काहीच नाही केलेलं. फक्त रिप्लाय देत नाहीये. अच्छा मग काय तर मी फक्त त्याला मेसेज केलता, मला एकच कॉल कर, पण तरी नाही केला. मी घरी फोन केलता दुपारी आमच्या गावात. ते आमच्या म्हणजे मध्यस्थी जे माणूस आहे त्या माणसाला कॉल केला होता मी गावात. तर ते माणूस म्हटला त्यांनी वडिलांना दवाखान्यात नेलं नाही, वडिलांचं दुखत नाही, काही नाही म्हणे, तो घरी आहे आरामशीर. बर ताई तुमचं नाव काय? माझं संगीता थोरात आहे. संगीता थोरात. थोरात. बर मिस्टरचं नाव? लग्न नाही केलेलं मी त्याच्यासोबत. आणखी ते विकास भाऊकडे. लग्न नाही केलं मग असे नाव माहित नाही तुम्हाला? नाही ना, आहे ना, ते मिस्टर म्हणलात म्हणून म्हटलं. म्हणजे लग्नाच्या अगोदर तुम्ही मिस्टर म्हणून मानलात ते ना तुम्ही? हो. बर काय जसं करतो? आलोय ना तसं लग्न करतो, 5 दिवसात करतो, 15 दिवसात करतो. आतापर्यंत त्यांनी लग्न नाही केलं माझ्यासोबत. काय नाव त्यांचं? विकास बावरकड. विकास बावरकड. बर काय काम करतो तो? ते सेंटरिंगचे काम घेतो. बर तुमचे आई वडील काय करतात ताई? शेती करतायत. तुमचं वय किती ताई? माझं 29च्या आसपास आहे. मग आजपर्यंत तुम्ही लग्न का बरं केलं नाही? त्यांनी केलंच नाही. आज करायचं, उद्या करायचं, आज करायचं, उद्या करायचं असं लावून त्यांनी 2 वर्ष झालं मला इथं आणलेलं. ह्याच्या अगोदर तुमचं लग्न झालंय का? हो, माझं आधी झालं लग्न. बर तुमचं त्या मुली वाळत पहिले आहे ना मुलगा. किती? 2 आहेत. 2. मग त्यांना सांभाळतो म्हणून सांगितलं काय नाही? नाही सांभाळतो असं काहीच बोलला नाही. माझ्या मुलांना पहिलं आहे ना भरपूर, आणि माझे मुलं माझ्यापाशी नाहीत. कोणाकडे आहेत? बहिणीकडे येतं. बर मग पहिलेच नवऱ्याला का बरं सोडलं? नाही, एक्सपायर झालेले आहेत. बर कशामुळे ताई? ते अटॅक आलता ना त्यांना. काय? अटॅक आलता. बर मग हा माझा नंबर तुम्हाला कुठून भेटला? फेसबुकवर. बर तुम्ही व्हिडिओ वगैरे पाहता माझे? हो, पाहते ना. बर ताई आता मला सांगा, त्या माणसाचं तुम्हाला कुठं परिचय झालं? आमच्या घरी गावात. पहिल्याच्या नवऱ्याचं नाव काय? विठ्ठल थोरात. विठ्ठल थोरात. आणि आताच्या ज्या मुलं ह्या मुलाच्या सोबत जास्त सोबत तुमचं म्हणजे विकास बावरकड. विकास बावरकड. कुठं परिचय झाला म्हणता तुम्ही? घरीच आमच्या. तुमच्या घरी कशाला आलता तो? माझं ऑपरेशन झालं होतं, तो घरी यायचं सारखा. मला सारखंच घरी रोजच राहायचं ना, शेजारचीच आहेत ना. सावकाश बोला, तुमचा स्पष्ट आवाज येत नाही मला. तुमचा परिचय कुठं झाला म्हणलो? घरीच झालेला आहे. घरी कशाला आलता तो? घरी आता शेजारी आहे त्याच्यामुळे तो घरी कंटिन्यू यायचा ना. तुमच्या गावात शेजारी असतो का तो? हो. बर मग हे विषय तुमच्या आईला वडिलाला माहिती आहे का? नाही. आईला वडिलाला माहित नाही. बर नाही, कोणालाच नाही. बहिणींना पण नाही माहिती कोणाला. मग तुम्ही बाहेर किती वर्ष तुम्हाला ठेवलं? बाहेर तुम्हाला रूम करून ठेवलं होतं का? हा, रूम करूनच आम्ही 2 वर्ष झालंय राहतो इथं. 2-2.5 वर्ष व्हायला आलं. मग तुमचे आई वडील तुम्हाला विचारत नाही का कुठे आहेस तुम्ही? हा, विचारतेच ना. त्यांना मी सांगितलं होतं बारामतीला मी कामाला म्हणून. काय कामाला म्हणून? मी पहिली बारामतीत काम करत होती कंपनीत. मग तिथे आहे म्हणून सांगितलं का? हो, तिथं आहे म्हणून. सुरुवातीला झालं तर त्याच्या घरच्यांनी बोबाटा केलता, ते दोघं एकत्र राहतात. पण माझ्या आई वडिलांनी नाही विश्वास ठेवला. त्याच्या आईने भांडणं केलते, केसी झालत्या. त्याच्या आईने केलं होतं म्हणजे असं सगळं. पण माझ्या आई वडिलांनी विश्वास ठेवला होता माझ्यावर की नाही, माझी पोरगी बारामतीला आहे म्हणून.
आणि ह्यांनी असं केलं. मला इथं आलं, काम बी लागले नगरमध्ये MIDCत मी कामाला बी लागली होती. त्यांनी 2 दिवसाच्या पुढे मला कामाला बी जाऊन दिलं नाही. रोज कामावर जाताना बाहेरून कडी टाकून जायचं दरवाजाला. मला बहिणीकडे जाऊन दिलं नाही, कुठेच जाऊन दिलं नाही. हम्म. आणि तो गेला फोन. मी त्याला रिक्वेस्ट करते, मेसेज करते, मला एक फोन कर, मला एक फोन कर. तर तो फोन करू नाही मला. बर. त्यांनी काय केलंय, फोनला इमन मोड टाकले. आणि इमन मोड टाकून तुम्हाला सांगते, तो डाटा यूज करतोय पण. वायफाय घेतोय कोणाच तरी. कोणाचं नाही, ते कामावरचा गडी ना दुर्गेश म्हणून, तिकडचा UP बिहार काढचा आहे दुर्गेश म्हणून. त्याला सोबत घेऊन गेलेला आहे गावाकडे. तो त्याला ट्रॅक्टर शिकायचा होता, कारण तो रूमवर आलता ना आमच्या. तर ते त्याला सांगत होता की तुला गावाकडे जायचं असेल तर मला बी घेऊन जा, मला ट्रॅक्टर शिकायचा. तो गेलाय, कारण तो गेल्याला मला माहिती नव्हतं. मला विकासने नाही सांगितलं तो गेलाय. मी त्याबरोबर नेलंय. पण सकाळी मी गावात आमच्या फोन करताना खेडगावात, तर मला आमचे आप्पा म्हटले की विकास बरोबर ते UP बिहारकडचा माणूस आहे एक सोबत त्याच्या. तर मी त्याच्या बी फोनवर फोन केले दुर्गेशच्या. तर मी त्याला लई रिक्वेस्ट केली, तो विकासकडे फोन दे, विकासकडे फोन दे. पण खोटंच बोलतोय. तो म्हणतोय मी त्याच्यासोबत नाही, तो त्याच्यासोबत आहे. बर. 2 वर्ष तुम्ही बाहेर राहिलो, बरोबर? हो. आता किती दिवस झालं तुमच्यापासून निघून गेले तो? आज 3रा दिवस आहे. मला सांगितलं वडिलांचं दुखतंय, पण आप्पा म्हणले वडिलांचं दुखत नाही, काहीच नाही म्हणले, काहीच प्रॉब्लेम नाही वडिलांना. बर. अच्छा. मग तुम्ही बाहेर लग्न केलं नाही तुम्ही, फक्त तुम्ही असं रिलेशन हो. दोघांचं चालू आहे? हां. हो. बर. तसं त्यांनी ना मंदिरात, म्हणजे मंदिरात लग्न केलं आपल्या पप्पा आमच्या दोघांमध्ये. पण मी त्या लग्नाला मानत नाही. तो मानतो त्या लग्नाला, मी नाही मानत त्या लग्नाला. बर. मंदिरामध्ये, कुठल्या मंदिरामध्ये माळ घालून आमची गेला तिथं मांडवीत केलं होतं आत्माराम बाबाविषयी. मग तुम्ही त्या ठिकाणचे फोटो असेल ना तुमच्याकडे? नाही, सगळे मोबाईलमध्ये आहे त्याच्या फोटो. तुमच्याकडे काहीच नाही ठेवलं? नाही, त्याच्याच मोबाईलमध्ये सगळे. बर. पण लग्न केलात ना तुम्ही? नाही मानत हो. मंदिरात त्यांनी फक्त कुंकू भरलं होतं भांगामध्ये. माळ वगैरे घातलाय का, हार वगैरे? नाही, तसलं काहीच नाही. मी मानतच नाही त्या लग्नाला. बर. मग हे मानत नाही तुम्ही, हे मानत नाही, ते मानत नाही, मग हे कसं एवढं तुम्ही कारस्थान केलं? तुमच्या आई वडिलाला माहित नाही म्हणता, तुमच्या बहिणीला माहित नाही म्हणता. अहो पण त्याने मला लय विश्वासात घेतलं. लय मी त्याला नको म्हणायची. आणि ही गोष्ट मी काही त्याच्यासोबत सहज नाही आलेली इकडं. ते माझे ना मानलेला भाऊ एक मध्यस्थी, माझा चुलत भाऊ एक मध्यस्थी. ह्या गोष्टीला ती येत नव्हती त्याच्यासोबत इकडं. त्याने मला ब्लॅकमेल केलं, घरी औषध केला, दारू केला, त्याच्यात औषध केला, घरी तमाशा केला. त्याला नगरला दवाखान्यात ॲडमिट केलं. त्याच्या आईनी बापांनी सगळ्यांनी मला शिव्या घातल्या, तुझ्यामुळे औषध केला आणि त्याचं कमी जास्त झालं तर आम्ही तुला बी जाळू, असं तसं लय तमाशा केला. ते औषध पिऊन नीट होऊन आला घरी. तर मी त्याला फोन केला. त्याला म्हणलं इथून पुढं मला एकही फोन करू नको, मेसेज करू नको आणि आमच्या घरी येऊ बी नको म्हणलं. जे होतं ते आतापर्यंत होतं, इथून पुढं नाही. तर तिथून पुढे त्यांनी परत मला ब्लॅकमेलिंग चालू केल्या. मी एकदा औषध केलंय, वाचलंय म्हणला, पण दुसऱ्यांदा नाही वाचायचं म्हणायचा. ब्लॅकमेल करायचा. मी मजबूर होती, माझं ऑपरेशन झालं होतं पायाचं. मी घरी कोणाला सांगू बी शकत नव्हते की ते मला ब्लॅकमेल करतो म्हणून. आणि ते रूममध्ये मला ब्लॅकमेलच करतो. रूममध्ये मी लय वेळा प्रयत्न केला इथून जाण्याचा, लय वेळा प्रयत्न केला. मी 2 वर्षामध्ये 100 वेळा तरी विचार केला असेल त्याच्यापासून जायचा. पण त्याने मला प्रत्येक वेळेस हातोडा मारून घ्यायचा हातावर, भिंतीला धडका घ्यायचा, नाही तर डोक्यात कच्चा हातोडा मारायचा, नाही तर काही पण करून घ्यायचा रूममध्ये, नाही तर फाशीच घेईन म्हणायचा. मी लय वेळा गेलेली त्याच्यापासून. तरी मला व्हिडिओ कॉल करायचा, म्हणायचा फाशी घेतोय तू, इथे का नाही फाशी घेतोय. बहिणींच्या इथून मी रात्रीच्या 11 वाजता आलेली. बर. पण मी कोणाला सांगू शकले नाही ते मला ब्लॅकमेल करतो म्हणून. काय ब्लॅकमेल करतोय तुम्हाला तो? ब्लॅकमेल, मरायची धमकी देतो. मी मरण, औषध पिईन, मी फाशी घेईन, मी गाडीला धडकन. कशामुळे? मी त्याच्यापाशी राहत नव्हती म्हणून. मग आता तो गेला ना. आता निघून गेला? हा, आता निघून गेला. बर. मग ताई, हे तुम्ही हे सगळं कारस्थान करायच्या अगोदर तुमच्या फॅमिलीला विचारलं पाहिजे. तुमच्या फॅमिलीला पण माहित नाही काही गोष्ट. आणि दुसरी एक गोष्ट, तुम्ही आता मदत मागण्यासाठी फोन केला तर माझा एक निस्वार्थपणे काय तर तुम्हाला मार्ग काढून देतो. तुम्ही माळ घालून म्हणजे हार कुंकू लावून घेतलात कुठे? मंदिरामध्ये. मंदिरात. तुम्ही पण साक्षी आहे आणि तुमचा तो मुलगा पण साक्षी आहे, बरोबर? हा, दोघंच. ह्या गोष्टीची दखल तुमच्या आई वडिलांना पहिले घरात द्या तुम्ही.
आई वडिलांना सांगा असं झाले आहे, मी नाही चुकलो. ना, आई वडील मला मारतीलच. मारतील म्हणल्यावर मी काय आता मग त्यामध्ये मार्ग काढून देतोय ना. मार्ग ते मग चूक झाली आता. मारून टाकणार नाही ना तुम्हाला ते. मग ठीक आहे नाही, मग. मारतील मला ते. मग ठीक आहे, मग आता विषय सोडून द्या मग आता. असं बोलू तुम्हाला? असं बोलल्यावर चालेल का? नाही ना. मग त्या ऐकून घ्या. त्यांना बोलल्यावर कळेल ना की बाबा आता आमच्या मुलीसोबत असं केलंय. चल आता एवढं आमच्या मुलीचं नुकसान केलंय म्हणल्यावर तू लग्न करून घे आणखीन. नाही म्हणणार घरचे माझे लग्न कर म्हणून. काय बरं? नाही, माझे वडील इज्जतीला लय घाबरते. इज्जतीला घाबरते. मग मॅडम तुम्हाला काय मदत करू मी तुम्हाला आता? त्याचा नंबर वडील त्या माहिती त्या गोष्ट आहे त्या सर, त्या कारण मुलाचा वडील मला मारते. त्या मुलाचा नंबर पण बंद आहे म्हणता तुम्ही आता. हो बंद आहे, पण त्याच्या जोडीदाराचं चालू आहे. त्यांनी सोबत जो कामाचा म्हणजे घरी नेलाय ना, त्यासोबत जो मुलगा असतो का? हा तो जो घरी घेऊन गेलाय. पहिलीच वेळ नाही, 2-3 वेळा तो घरी घेऊन गेलाय त्याला. बर. बंद चालू आहे का नंबर त्याचा? हा, त्याचा चालू आहे दुर्गेशचा नंबर. बर. त्याचं नाव काय त्याच्या मित्राचं? दुर्गेश नाव आहे त्याचं. काय? दुर्गेश. पूर्ण नाव? पूर्ण नाही मला माहिती, दुर्गेश एवढंच माहिती आहे मला. दुर्गेश. मग तुमच्या नवऱ्याचं ते तुमच्या ज्या मुलासोबत तुमचं रिलेशन आहे त्याचं नाव विकास सांगितलं? गावकडे. विकास मग त्याचं गावकडे. नाव सांगितलं ओळखील ना असेल ना त्याच्यासोबत? हो ओळखीन ना, विकास गावकडे म्हणजे ओळखीन ना. बर ठीक आहे. मग नंबर आहे का त्याच्या मित्राचं? हो आहे ना. बर ठीक आहे. बोलतो मी त्यांना, तुम्हाला कॉन्टॅक्ट करा म्हणून सांगतो मी. ठीक आहे? सांगा नंबर. बरं बरं. हो चालेल. सांगते नंबर. सांगा.